दूध संस्थेच्या नोंदणीनंतर गोकुळ दूध संघाला पुढील 90 दिवस प्रतिदिन किमान 50 लिटर दूध पुरवठा करण्यास असमर्थ ठरलेल्या आणखी सुमारे 1360 प्राथमिक दूध संस्था अडचणीत येणार आहेत. निकष पूर्ण होत नसतानाही या दूध संस्थांना गोकुळच्या संचालक मंडळानं सभासद केल्याची तक्रार आहे. गोकुळचा पोटनियम आणि या दूध संस्थांनी केलेल्या दूध पुरवठ्याची तपासणी त्रिसदस्यीय समिती करणार आहे. परिणामी गोकुळची मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेतील अडथळे अजूनही संपलेले नाहीत. सन 2021 नंतर कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक दूध संस्थांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. नियोजित संस्थेला दूध संकलनाची परवानगी देताना 90 दिवस रोज किमान 50 लिटर दूध पुरवठ्याची अट घातली जाते. निकष पूर्ण केलेल्या दूध संस्थांना अंतिम नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्यानंतरच त्यांना गोकुळ दूध संघाचे सभासद होता येतं. पण 2021 नंतर नोंदणी झालेल्या सुमारे 1800 दूध संस्थांना गोकुळचा पोटनियम डावलून सभासद केल्याची तक्रार आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे. त्यानंतर राज्य शासनानं चौकशीचे आदेश दिलेत. त्यासाठी कोल्हापूर दुग्ध विकास विभागाचे सहाय्यक निबंधक तसंच सांगली आणि कोल्हापूरचे पशुसंवर्धन विभागाचे लेखापरीक्षक यांची समिती गठीत झाली आहे. या समितीनं 427 संस्थांची पडताळणी केली. त्यामध्ये 17 संस्थांनी निकष पूर्ण केल्याचं स्पष्ट झालंय, तर 410 दूध संस्था अपात्र असल्याचा अहवाल दिलाय. त्यावर सहकार न्यायालयात सुनावणी होऊन अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. सहकार न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता सर्किट बेंचमध्ये अपील करण्याची तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आणखी 1360 दूध संस्थांची अशीच तपासणी सुरू आहे. त्यामुळे दुग्ध विकास विभाग, राज्य शासन, सहकार न्यायालय, सर्किट बेंच आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गोकुळची निवडणूक गाजत आहे. कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात हमखास अपील केलं जातं. त्यामुळे गोकुळ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेतील अडचणी अजून संपलेल्या नाहीत. दरम्यान गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघटनेनं आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलंय. गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दूध उत्पादक संघटनेचे ज्योतिराम घोडके आणि रघुनाथदादा प्रणित, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी ही मागणी केली आहे.